नमस्कार मित्रांनो, मी माझं नाव गुरुनाथ वागवेकर आणि गुरु ब्लॅक ॲस्ट्रोलॉ पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो. आणखीन जसं की मी सांगितलं होतं की आपला फार्म जो आहे तो आता रेडी होणार आहे. तर इकडे बघू शकत असेल आपण आता फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. तर आपण जे पहिली पोल्ट्री जी केली होती ती ही पोल्ट्री आहे आणि हा त्याच्या साईडला आपण छोटं शेडनेट मारून 1-2 वर्ष यामध्ये अनुभव घेतला फ्री रेंजचा. त्यानंतर आता आपल्याकडे हे दिसतंय हे आपलं काम चालू आहे, ठीक आहे. आणि यामध्ये आता शेडनेटचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलं आहे. आणि ही आपली सिक्युरिटी गार्ड आहे, ही एक आहे आणि हिचा बच्चा एक आहे, तो तिकडे आहे तो पप्या. आणि हे बघत असाल हे आपलं जुनं शेडनेट आहे, ठीक आहे. आता तुम्ही विचार करत असाल कोंबड्या इथून आपण इकडे नेणार कशा एवढ्या मोठ्या या इकडे. ही सागवानची पूर्ण बाग आहे आणि दाखवतो आता तुम्हाला यामध्ये आपण काय काय केले. तर हे आपलं जुनं शेडनेट आणि जुनी जागा. याच्या आतमध्ये आता तुम्ही बघाल हे आपल्या कोंबड्या आहेत. या आतमध्ये सगळ्या आपल्या कोंबड्या आहेत, ठीक आहे. या आतमध्ये कोंबड्या आहेत आणि इथून आता आपण काय करतोय हे आपली जुनी जागा. त्यानंतर आपण आता इकडून पूर्ण शेडनेट लावून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे कापीव पोल घेतलेले आहेत लाकडाचे आणि त्याला खाली खड्डा काढलेला आहे. खड्डा काढून त्यामध्ये सिमेंटनं प्रॉपर असं जाम केलेलं आहे. हां, तर आपण म्हणाल की आता हे कुजतील वगैरे पाण्याने, तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्यातलं प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिक वापरलेलं आहे त्याच्या पोलच्या खाली. म्हणजे पोलला प्लास्टिकमध्ये फिट केलेलं आहे आधी आणि ते प्लास्टिक सहित त्याला जमिनीमध्ये गाडलेलं आहे आणि त्यानंतर त्याला खचून सिमेंट टाकलेलं आहे. आणि इथून आता थोडं म्हणजे उद्या परवा इथून आपण ओपन करणार आहे शेडनेट. आणि ह्या कोंबड्या ज्या आहेत आपल्या आतल्या, तर ह्या सगळ्या कोंबड्या इथून अशा बाहेर येतील आणि इकडून आपला डॉग जिथं उभारले आहेत इथून अशा वर जाणार आहेत, ठीक आहे. म्हणजे इथून देखील शेडनेट फिटिंग होणार आहे. आणि आता हे फिटिंगचं जे काम आहे ते लास्टला आलेलं आहे तिकडे. तर आपला हा डॉग आहे आणि तिकडे एक आहे, आणखीन 2 आहेत बाहेर आहेत, ठीक आहे. तर इथून अशा कोंबड्या वर आल्यानंतर हे आपण शेडनेटचं काम बघू शकाल. हे अशा प्रकारे आहे, ठीक आहे. हे पूर्ण असं शेडनेटनं पूर्ण एरियाला कवर केलेला आहे. एरिया तसा खूप मोठा आहे, तर आम्ही ह्यावर्षी एवढेच करतो आहे, ठीक आहे. त्यानंतर आता इकडे बघाल प्रॉपरली की हे असे फिटिंग केलेलं आहे, असे पोल वगैरे फिट केलेले आहेत. आणि आता यामध्ये आपण खालून बघत असाल की असे मोठमोठे पोल आम्ही शेडनेटला फिटिंगसाठी वापरलेत. म्हणजे हे वरती जसं फिटिंग झालं आहे तसं आम्ही खाली याला मोठमोठे वाशे वापरलेत. म्हणजे जुन्या घरांचे जे काढलेले असतात हे जाड असतात, तर हे आपण असे खाली पूर्ण असे ठेवून घेणार आहे याच्यावरती, ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मग आपल्या कोंबड्या राहतील. तर असे हे पूर्ण फिटिंग राहणार आहे. तर यामध्ये नारळी, हे आंब्याची, चिकूची अशी झाडं लावलेली आहेत, ठीक आहे. आपण आता बघू शकता अजून यात बरीचशी झाडे येणार आहेत, ठीक आहे. अजून पूर्ण एरियामध्ये आपण याच्यामध्ये मेथी घास असे बरंचसं काहीतरी याच्यामध्ये टाकणार आहे की जेणेकरून ते आपल्या कोंबड्यांना उपयुक्त होईल, ठीक आहे. आणि आतली साफसफाईचं काम आमचं चालू आहे. आपले मित्रमंडळी सगळे चालू आहेत, कामामध्येच आहेत, ठीक आहे. त्यानंतर आता इकडे पूर्ण असं शेडनेट येणार आहे. त्यानंतर मग उद्या परवा आपण याच्यामध्ये कोंबड्या सोडू. आज इकडली साफसफाई करून याच्यामध्ये पाणी वगैरे फवारण्याचं काम होणार आहे. तर आपण आता बघताय हा पूर्ण एरिया एक साईडचा कवर झालेला आहे, ठीक आहे. आता दुसरा एरिया जो आहे तो तिथून हा असा पूर्ण कवर होणार आहे इथंपर्यंत. त्यानंतर उद्या आपल्याला कोंबड्या तिथून बाहेर येताना दिसतील. इथून आपल्या कोंबड्या अशा पुढे येतील आणि यामध्ये सगळ्या चरताना दिसतील. तर अशा तऱ्हेने भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असे बरेचसे व्हिडिओ आपले येणार आहेत, ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा दुसरी माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आणि हे सगळं पोल्ट्री फार्मिंग जे आहे हे आपण पूर्ण नैसर्गिकरित्या आणि कमी खर्चातलं हे पोल्ट्री फार्मिंग करतो आहे, ठीक आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आपला आभार आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.